चांदूर रेल्वे येथे मूळ किमतीपेक्षा जास्त अधिक दराने मुद्रांक विक्री केल्या जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केल्या जात आहे। दुसऱ्या तालुक्यातील नागरिक हे चांदूर रेल्वे येथून मुद्रांक घेण्याकरिता गर्दी करीत आहे। मूळ किमतीपेक्षा अधिक दराने मुद्रांक विक्री करू नये असा नियम आहे, परंतु चांदूर रेल्वे शहरातील मुद्रांक विक्रेते मूळ किमतीपेक्षा अधिक दराने मुद्रांक विक्री करीत असून शेतकऱ्यांची लूट करीत आहे। याबाबतची तक्रार करण्यात आली आहे। सध्या पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालू असून त्यासाठी 100 रुपयाच्या मुद्रांकांची आवश्यकता लागते, परंतु चांदूर रेल्वे शहरातील मुद्रांक विक्रेते हे 100 रुपयाचा मुद्रांक 110 रुपयांनी राजरोसपणे विक्री करीत आहे। चढ्या भावाने मुद्रांक विक्री करून शेतकऱ्यांची लूट करीत आहे। मुद्रांक विक्रेत्याला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर 3% कमिशन मिळते। शेतकरी आहे आशिष हिम्मतराव देशमुख, मला कर्जमाफी झालेली आहे। त्या कर्जमाफीकरिता लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे ते मी आज पेपर घ्यायसाठी चांदूर रेल्वे तहसीलला आलो आहे। तरी मला स्टॅम्पची आवश्यकता होती। तो स्टॅम्पची किंमत 100 रुपये आहे। 100 रुपये न घेता त्यांनी 110 रुपये वसूल करत आहे। तरी यांच्या थोडी कारवाई करावी हीच विनंती। निबंधक चांदूर रेल्वे, माझ्याकडे या शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या तक्रारी प्राप्त होत आहे मुद्रांक विक्रीच्या संदर्भात, त्या रुपये जे आहे त्याच्यावर 10 रुपये एक्स्ट्रा म्हणजे हे चार्ज करून हे मुद्रांक विक्री करत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने मी आता याची संपूर्ण चौकशी करून संबंधित जे आहे मुद्रांक विक्रेते अशा कारवाई आढळल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाईचा प्रस्ताव मी वरिष्ठ कार्यालयाला सादर करेल। याबाबत मी तुम्हाला हे करतो, आश्वासित करतो। हरिचंद्र चौहान, मुक्काम पोस्ट धनवडी, तालुका चांदोली, जिल्हा अमरावती इथचा शेतकरी असून बँकेच्या कामासाठी कॅम्प घेतले, त्यांच्यावर यांनी 10 रुपये एक्स्ट्रा घेतले। काही विक्रेते ग्राहकांकडून मूळ किमतीच्या 10% रक्कम जास्त घेत असल्याने विक्रेत्यांची कमाई 13% जाते। तहसील कार्यालयाच्या परिसरात हा प्रकार खुलेआमपणे सुरू आहे, मात्र या विक्रेत्यांवर कारवाई होताना दिसत नाही। तसेच धामणगाव रेल्वेसह इतर तालुक्यात स्टॅम्प पेपर मिळत नसल्यामुळे सदर बाहेरील तालुक्यातील नागरिक सुद्धा चांदूर रेल्वे शहरात गर्दी करतात। यामुळे सोमवारी शहरात प्रचंड गर्दी झाली होती। विदर्भ न्यूज ब्युरो, चांदूर रेल्वे।